योगिता, बाई सगळ्याची माफी माग. माफी माग, सासू सासऱ्याची, आत्याची माफी माग. हो ना, मी सर्वांची माफी मागते. चुकलंच माझं बाबा, चुकलंच माझं. मला माफ करा आई, आत्या. झालं झालं का? आता मला निर्णय आहे का? म्हणलं तुमच्या पोरीनं आता किती माफी मागितली आणि किती ते मगरमच्छ आसू राहिले आणि किती नाटक केले तरी पुरी वयखली बरं तुमची पोरगी का आहे ते. आता तुमच्या देख माफ करा, मला माफ करा करीन, मी गेल्यावर आम्हाला शिंक दाखवीन. नाही ना आई, तुम्ही असं का समजता? आई, मी खरंच मनापासून सॉरी म्हणून राहिली ना. मला खरंच खरं वाटलं. मी 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 चुकलीच. झालं ना? झालं. तू सोडून गेलती, तुझ्या बापाच्या घरी गेली, तुझ्या बापाच्या कोणी घर सोडून गेली. हा, त्याचं जीवात जीवन आगे. कुठे गेली आमची पोरगी, कुठे गेली आमची पोरगी. तो आल्या सासऱ्याली वाटे कुठे गेली मैसून. शेवटी ती झाली तरी तू हायच आमच्या घराण्याची इज्जतच. हा, गेली असती कुकडे तर आम्हालाच लोकांना तोंड खा लागली असती. सून कुठे गेली, सून मला विचारलं असतं. आली तू घरी आता हे पा तुमची पोरगी आणि हे आता तुमच्या हवाली केली. आता हे तुम्ही घेऊन जा तिकडे. हारपो राव का तुमच्या घरी ठेवा की नका ठेवू, आमच्या आता इले जागा नाही. आता बाई इनबाई असं नका बोलू. हा, आता आमची लेक थोडी राहिली माहिती, तुमचीच घराची सून झाली. लेक म्हणून नाही पण तुमची सून म्हणून तर तुम्ही तिला माफ करा आणि पदरात घ्या. इनबाई हे पा, तुमचाच बोलपणाही आम्हाला माहित आहे, पण तुमच्या पुरीचा किती मारकी म्हैस आहे तुमची पोरी हे फक्त आम्हालाच माहित आहे. मलाच माहित आहे, कारण मी तिच्या संग असतो ना रात्रंदिवस. मला माहित आहे हा, अमक्या संग कशी बोलते, ढमक्या संग कशी बोलते, ती येणाऱ्या जाणाऱ्या संग कशी बोलते, मास कशी राहते हे मलाच माहित आहे. हे आईचे खाचे दात अलग आणि दाताचे दाखवायचे दात अलग. हे काही कामाची गट नाही. एकदा फसली मी, आता डबल नाही सत. आता हे हिच्या पावलाने चालली गेलती ना, आता हिची रवानगी तिकडेच आहे. मले पाहिजे मा घरात, मी इले ठेवत नाही. नाही व माहीन बाई, असं नका म्हणू. असं नका म्हणू, कुठे जाईन ते. असं बोलणं तुम्हाला जरी शोभते का माय? तुमच्या घराण्याचा वारस आहे तिच्या पोटात. असं बोलता तुम्ही. याचा विचार पहिले तुमच्या पोरीनं करायला लागत काय? याचा विचार जर सक्तरी त्या पोरीनं केला काय? आम्हालाच त्याची काळजी तिले काही नाही काय? तिथून खाते. आम्ही इतकतलं आणि तिनं लहान आमचे पारणे पिळले, सरे गावावर दवंडी केली. रत्नाबाईची सून गेली, रत्नाबाईची सून गेली, यायची सून गेली करून. आणि ती माहेरात बी काय म्हणत असते तिकडे लोक. कशी आहे माय सासू, कसं आहे माय घर. एवढं त्रास देते की पोरगीला गी इकडे पळून आली. काय नामना ठेवली तुमच्या पोरीनं आमची समाजात. सोयऱ्या धायऱ्या सगळ्या इकडे बोंब झाली. लोक काय म्हणतात शेवटी, सासूच खज्जाल शीन, सासूनच नाही वागवलं. असंच झालं ना. मग आता सासू खजाल ना, तर सासूच खजाल असू द्या. आता दाखवतो सासू काय आहे तर. हो रत्न, जाऊ द्या आता, चुकली रे. लेकराचे जात म्हणून पण दिले माफ करा. आपण मोठं म्हणून आपण समजदारी घ्या. आता याच्या उभार नाही वागील ती, हाय ना योगिता? याच्या उभार नाहीच वागशील ना अशी. पाहतोय सासू कुठे जाता आता. मांग तिची माफी मांग, सासू होईते मग तिची माफी सांग तिले. आता मी असं करणार नाही म्हणा. साजरी दबून राहीन म्हणा सुनवैरी वाणी. अशी शिरजोर होणार नाही म्हणा, मी उलट तर देणार नाही. सांग जसं तिले. हो ना आत्या, मी तर सांगितलं ना आईला. आई मी सॉरी म्हटलं ना. आई आता तुम्ही कशाला उगाच हे करता. आई एकदा माफ करा ना मला. बाबा तुम्ही सांगा ना आईला. आई पाना कशा बोलतात. मी कुठं जाऊ बाबा? हो तो सासऱ्याले पिघलं हो बाई तू. फक्त तेवढ्यातच अव्वल आहेस तू, नंबर आला सासऱ्याले फितव्यात. बाबा बस. बाबा लिहिलं सुनबाई लय लाख मोलाची सुनबाई भेटली मले. घ्या ना पा तुमची सुन लाख मोलाची. तुमच्याच डोक्याचे केस उपटून घे, तुम्हाला कळलं नाही. लढू नको सुनबाई, लढू नको. चुका माणसाच्याच होत असतात. म्हटलं राजूची आई,
चुका माणसाच्या होत असतात. हा, आपला देव हाव का आपल्याच्यानं चुकणार नाही काही? चुकली ती लेकरू होय, चुकलं बोललं काही. मग लेकरू काही बोललो तर आपण का नाही मनालेच लावून घेत असतात काय? हा, लेकराला समजावून सांगतात, दटावतात. हा, मग त्याला माफही करतात. जाऊ द्या, सोडा पिच्छा. करा चहा पाणी करा, जरा पाहुणे गेलायत किती वेळचे ते. करा चहा पाणी. सुने, जय बी हात पाय धुई. हो बाबा. ऐ खबरदार, खबरदार जर घरात तिकडे जाशील तर तिकडे तुला जायची परवानगी सांगून ठेवतो. अति तू राहायचं तो बापाच्या देखत, तो मोठ्या बापाच्या देखत सांगून राहिली की मांग सांगून नाही राहिली. आणि त्या सासऱ्याला फितू न काय म्हणलं मी तुम्हाला? लय ऐकलं मी तुमचं, आता नाही ऐकत. आता नाही ऐकत मी. समजे देखत सांगून राहिली मै बघवत नाही. काय करा माय इनबाई, अशा नका बोलू इनबाई. मला मला हृदयाची छंदी होते मामा. चुकली माई लेक, चुकली. तिच्यावरची माफी मागतो, पण तिला घबार नका काढू आता. आता मा पोरीच्या चूक लक्षात आली ना तिच्या चूक लक्षात आली इनबाई. आता दिवशी वागणार नाही ना. तिची माय हो ना मी. ती जर आता तिची वागली तर मी तुमच्या पायावर नाक घाशी. फक्त एकदा तिला घरात घ्या, एकदा तिला नकारू नका. सांगा कुठे जाईल माई पोरगी, कसं करेल? हा, आई माझ्याच्याने झालंय सगळं, माझ्याच्याने. लढू नका योगिताची आई, लढू नका. रत्ना दे आता. तिची आईने सांगितलं ना, हा ते ऐकते तिचं. योगिता जर छोट्याची बनेल आहेस का व? हा, पाय ना तू माय बापाले किती अपमान सहन करायला लागुरला. काय पाप आहे व तिचं? तू त्याच्या जन्माला आली म्हणून? हा, याच्यासाठी शिकवला का तुला तो माय बापानं? याच्यासाठी स्वतःच्या पायावर उभं केलं काय? हा, असं ते लोकांच्या देख नाक घासायले. हा, एवढं सांगात हे होतं तर लग्नच काय केलं व? लागत होतं साजरं तिकडे बापाच्याच घरी नोकरी करायला होती, ती पैसे कमवा लागत होती. अजून काय स्वतःच्या मनात जगा लागत होतं स्वतंत्र आयुष्य. काय लग्नाच्या वेळीत पडली व? थोडा टेठरपणा अंगात आहे. जरशी वागत नाही, नम्रता नाही, शालीनता नाही, हा शांता नाही, मोठ्याचा मान सन्मान नाही तुला जो, तर मग ते लग्नच नव्हतं करायला लागत ना. तो माय बापाला एवढं लढा तर लागलं नसता. आता एक तर ही योगिता या घरात राहील, एक मी राहील. राजूचे बाबा, निर्णय तुमचा. तुम्हाला सून पाहिजे का बायको पाहिजे? तर रत्ना योगी बाई, इनाईले समजावून सांगा. मा पोरीले पदरात म्हणा. आता डबल ते चुकणार नाही. तिची माफी मी मागतो ना, तिच्यावरची माफी मागतो त्या बाईची. मोठ्या इनबाई, तुमच्या देराणीला समजून सांगा. हा, आम्ही आमची चूक मान्य करून राहिलो ना. आम्हाला माहित आहे ना आमची पोरगी चूक. हा, पण आता एकदा आता याच्या उपर ती अशी वागणार नाही ना. काळजी नका करू मोठी, मी सांगतो रत्न समजाव. तिला काय वाटून राहिलं? हा, ते म्हणीन तसं नसतील का लोक? हा, लय बाई 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 करून डोक्षार घेतली, त्यानंच देवळी डोक्षार बसली. आता तिला समजीन की सासर काय असते आणि सासरचे लोक काय असतात. हा, मोठी ना माघारी लय त्रास आहे मुले. आता समजीन काय त्रास असते तो. सोपच दिसलं तिला निरा, सोपच दिसलं. निरा तोंडी येते मुज्जरपणा करे. आपल्याला वाटे जाऊ दे बा, एकुलती एक सून आहे काय लागते. सकाळी लोक आपल्यालाच म्हणतील त्यानं लयच हाव पावली, ते लय हावली. इनबाई राग पोटात घाला ना माय. आमच्या पोरीचा नाही पण तुमच्या नाताचा तर विचार करा. तुमच्या घराण्याचा वारस, त्याचाच विचार करा. एकुलता एका पोराचा येल गगनावर चालला. अशा वागते ते मूर्खारकी वागली म्हणून आता तुम्ही काऊन असं करता माय? इनबाई हे पा, आता लोक तुमची पोरगी त्याच्याच आळ येऊ आम डोक्षार बसली.
जसे दिवस राहिले ते तसं तिले तर वाटलं का तिनं गड जिंकला का पर्वत जिंकला. काय काय ढांगरे सुरू केले तिनं. आम्ही तुम्हाला सांगले नाहीत. सगळं आम्ही मुकाट्यानं राहिलो. असं वाटतं जाऊ दे बाय काय करा लागते. एकुलतं एक एकच सून. आता दो जीवाची आहे. करू दे करते तर ना करू दे. नाही करत धंदा तर तुमच्या पोरीनं केलाच नाही. 7 महिने आज तुमच्या पोरीनं आजचा फळा तर ते नाही केला. त्रासच होता माहितीले. कायचा त्रास होता तो. ते समजावणे एका इकडे. ते बी मी काय म्हणाय. म्या केलं तर काय काय ते लोकांचं नाही केलं. माझ पोराच बायको होय म्हणून केलं. पण निरा आम्हाला निरा हेच ना भाजीचा पाला. मला निरा हलकटच पाहिलं. म्हणजे काय तिले काय 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 रस्त्यावर पडेल दिसली काय. आता तुम्ही उगाच काही मनाला लावू नका. फालतू काही मला आता जास्त काही घेऊ नका. म्या निर्णय सांगला. समजा देखत सांगला. काय मागं पुढे नाही सांगितला. समजा देखत सांगितला. आता मला ते सोनं पाहिजेच नाही. आणि महापोराले काही कमी नाही पडली. लाईन लागते म्हणलं महापोराले अशी. तुम्ही रागात हा म्हणून असाल तर मला माहित आहे तुमचा जीव आहे त्याच्यात. ते सांगलं ना मला तिनं किती काळजी घेतली तिची. सांगलं तिनं लय काळजी घेते म्हणे माझी सासूमाई. उलट मले म्हणे इनबाई मला म्हणे ते मी बोलो ना तर मला म्हणे आई तू बोलत माझी सासू तर ती कशीच नाही बोलली म्हणे गरम आणून देत जात खायले. माझ्या आवडी नाश्ता करत. मला भाजी नाही आवडली तर मला भाजी करून देत. मी जेवली नाही तर मला सारखे म्हणायला येत जात जेवणबाई. सांगलं माईन बाई तिनं मला सांगलं ना तुम्ही किती जीव लावला तर. मग आता अशा कोण करता येईन बाई. त्याच असतं फायदा घेतला तुमच्या पोरीनं. त्याच माझा चांगुलपणाचाच फायदा घेतला तुमच्या पोरीनं. दुसरं काही नाही. आता तिला समजीन ना की सर कसं असते. सासरचे लोक कसे असतात तर. त्या रोजी ते तुमच्या संग आली ताई तिच्या सासरं तोंड पालतं का तुम्ही. पालतं का माझ्या माणसाचं तोंड. तिच्या बाबाला नाही एवढं दुःख झालं तर म्हटलं माघरच्या माणसाला दुःख झालं. योगिता तुमच्या संग तनतन करत आली तर. पण केला का तिनं उलसाकीच्या सासऱ्याचा. की सासऱ्याच्या मनाचा की आपला सासरा आपल्याला एवढा जीव लावते. आपल्याला निरा डोक्ष होते पोरगी म्हणून. आणि आपण त्याचा की अपमान करून राहिलो. गावात म्हणलं नाही माघरच्या माणसाचं नाव आहे म्हणलं. असं कोणी खालची मान वर नाही करत त्याच्या. एवढं नाव आहे म्हणलं एवढं वर्चस्व आहे म्हणलं माघर माणसाचं गावात. आणि तुमच्या पोरीनं काय ठेवलं. हो ना बाई चुकलंच त्या पोरीचं. पण बाई आम्ही त्या दिवशी तिले तेच म्हणू की बाई राय म्हणून राहते बाई. तुमच्या देखतही मी त्या दिवशी तिले काय सांगलं. मी तुमच्या देखतही तिले कानाखाली मारली होती नव्हती सांगा बाई. आम्ही माय तिले पोटाशी घालच नाही ना. आम्ही तिले पाठीशी घातलंच नाही ना. आम्हालाही कळते ना माय. आम्हाला कळत नाही का तिच्या संग साजरे लोक खुजतात ना बाई. पण आता काय ना माय. आता तिचं कसं झालं चुकलं तर आता कसं. आता माय हो मी. तुम्ही माय एक बाईचे का समजू शकते. एक मायचे का मायले समजू शकते. याच्या उपर मी काय म्हणू माय सांगा तुम्हाला. बाकी निर्णय तर तुमचाच आहे. जबरदस्ती थोडीच करू शकतो आम्ही. पण हात जोड विनंती मात्र जरूर करू शकतो. याच्या मायबापाला काय आहे. बरोबर आहे. तिच्या मायबाला तर वाटते की आमची पोरगी कशी असो. घ्या तुम्ही सांभाळून. पण सांभाळून घ्या पण किती सांभाळून घ्या. याली बी काही लिमिट असेल ना. आता जर योगिताले सोजी घरात घेतलं ना ती तो मनीराने 12च्या भावातच इकती. आता तर दिली आळूच घेतो साजरी आळव्या हातानं. जिथे आयुष्यभर खालची मान वर नाही केली पाहिजे तिनं. तिने समजलं पाहिजे की आपण वलत्या भलत्याच्या घरात नाही हो. समजलं पाहिजे. ते आम्हाला निरा शबडबुश समजून राहिली. रत्ने देव का बाई. आता मला डबल तेच काही शिकू नका. मला बी कळते. मला बी समजते. पण तुम्हीच सांगा मला मी जर अशी वागली तर योगिता सारखी राहणार आहे का. काय वाटणार आहे. तिला वाटून काय राहिलं. ते वाटीन ता आता नाचीन. ते वाटीन ता थनथन करीन. ते वाटीन ता चालली देईन. वाटीन ता ढांगरे करीन. वाटीन ता वापस येईन. तिच्या मनाचं राज्य आहे काय. तिच्याच मनाचं राज्य आहे काय.
ते लागे भांडणं करून गेली बापा संग तर लागे आपल्याला दोष देऊन गेली. हे शे तशी मै सासू शी मै सासू तशी. आता तिकडे लागे इकडे आली तर लागे मगरमच्छ असं गो राहिली. मला माफ करा, मला माफ करा. आणि झालं एक सारी म्हटलं नाही तर लागे आपण तिला हो बाई हो करा. आणि मग तिला काय वाटणार आहे? तिला हेच वाटणार आहे ना की काही नाही, हे लेकाचे 100 पुशे आहेत, हिला काही डोक्षे नाहीत. लाताई मारल्या तरी आपल्याला जाऊच घेतात. असंच होईल ना. देव का बाई, मला काही शिकू नका तुम्ही. मी काही तिले एवढी सहज सोपं नाही जाऊ दे. लय पोलो पोलो ठेवलं मी तिले, लय पोलो पोलो ठेवलं. त्यानंच ते लय शपारली. तिले म्या असं वाटूच नाही दिलं ना की सरी आहे म्हणून. मस्त 8 वाजता उठून काय नाही तिचं ढंगरे दिली. मलाच माहित आहे तिचे काय होते. आता असं वाटतं जाऊ दे माय कायची दो जीवाची करता करता तर तिनं तर नाही मा लेकराचा विचार केला ना, मा पोराचा विचार केला ना, मा घराचा विचार केला. मग आता मी कोण तिचा विचार करू? अहो बरोबरी आहे तुला. मी तुला म्हणतच नाही ना तिला माफ कर म्हणून. मी थोडी म्हणून राहील तुला माफ कर. तिला तू माफच नको करू ना. पण तू तिला घरातून नको काढू आता. सांगतो तिच्यासाठी नाही असू दे कशी, पण तिचे मायबाप मायबाप ढसा रडले व. कोणी लेकी बाईचे मायबापाचं मन लय लग राहते रत्ने. पोरीसाठी मायबापाचं मन लय दुखते व. आणि तू सांग, तू तिला घराबाहेर काढून तू काय दुसरं लग्न लावून देतं का तो पोराचं? तिच्या पोटातलं लेकरू कोणाचं होय? काही निरा ती मॅटासारखी वागली म्हणून तू बी मॅटासारखी वागत काय? मी म्हणत नाही ना तू ती माफ कर, माफच करू नको ना तू तिले. अजिबात माफ नको करू. आणि तिले साजरं दाखवून दे ना आता की सासर काय असते, सासू काय असते, घर काय असते, संसार काय असते. हे सगळं तिले साजरं आता तिच्या जोडून हेच समजे ना. पण तिला आता घराबाहेर नको काढू. कुठे जाईन व? कुठे जाईन? किती दिवस मायबापाच्या घरी राहीन? आणि तिच्या मायबापाचा काय दोष व? ती मॅट डोक्षेची तशी निघाली तर आता आपलं फुटकं म्हणा की आपल्या नशिबी आली ती. पण आता जाऊ दे, आपल्या हातात आहे. आपल्या हातात आहे आता तिला कसं वागवावं लागतं. तू तिला माफ नको करू. तू तिला घरातून नको काढू आता. घरातून काढू कशी व तू? तुझ्या घरची लक्ष्मी आहे किती म्हणलं तरी. राजू गेला तर राजू तोंड पाहिलं तुम्ही. तिचा नाही त्याचा तरी विचार कर तर साक. त्या पोरासाठी तिला घरी राहू दे. देव का बाई, पोरासाठीच तर ये चिकटल्या पोट्टीचं एवढं ऐकत आली मी. नाही तर मी कोणाच्या बापाची ऐकतो काय? ही योगिताची मी 17 सुनत आली काय साहेब. त्या राजूच्या तोंडा इकडे पाहून असं वाटलं नाही वा आपलं एक पोरग. आज लोक तर आपल्याच नावाचा डंका पिटला. रत्नी जशी आहे साय आपल्यालाच म्हणतील. रत्नीनच सुनी साजरं वागवलं नाही. मग आम्हीच किती घे करू पोरासाठी सर पोरासाठीच तर चालू आहे. इले तर मी सळ्यावर उभं नाही करत.